एकीकडे राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे मात्र बँकांकडून कर्ज वसुली करता तगादा लावण्यात आलाय। संजितपूर गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा आल्या। संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्याने शेतकरी संकटात सापडलाय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची धाराशिवच्या संजितपूर गावातील शेतकऱ्यांची मागणी। हे भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराठ्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत। त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? भरायसारखी परिस्थिती नाही। हे नोटीस आलं त्या लोक चिंतेत आहे, ते भरायचं कशाना? हे ओला दुष्काळ जाहीर करावं लागतंय, कर्जमाफी करावं लागते। हे जनतेवर संकट आहे मोठं। या संकटाला काहीतरी शासनानं पर्याय काढला पाहिजे। कर्ज वसुलीसाठी आणि त्या खात्याला होल्ड बी टाकलं 4 आठवणे कुणी कुणी यायचं 10-5 रुपये ते बी बंद करून टाकली। निवडणुकीच्या आधी अर्डेलीन आम्ही सगळं उग माफच करू, 7/12 कोरा करू। आता कुठे जाऊन बसले तर आता काय माहिती। एका बाजूला तुम्ही मदतीचा हात केलं पाहिजे आणि तर बँक वळी असं तरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं ती योग्य नाही आहे। आणि त्वरित अशा बँकेना जाब विचारलं पाहिजे सरकारने, किंवा त्यांच्या जे काही ठेवी असतील किंवा त्यांचे जे काही त्याच्यामध्ये खाते असतील ते त्वरित राज्य सरकारने काढून घ्यायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।